तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर आता सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। संदीप देशपांडे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र डागलंय। मनसेच्या सभेमुळे लोक आता भुंकायला लागले आहेत अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। काय नेमकं मनात ठेवून ही सभा आयोजन केले? आज उद्धव ठाकरे सुद्धा समोर आहेत प्रचारासाठी रत्नागिरीत आहेत। तुमची सुद्धा आज त्याच वेळेत रत्नागिरीत सभा पार पडते। असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी आपल्याला माहीत असेल तर शिवतीर्थावर घोषणा केली होती की बिनशर्त पाठिंबा आम्ही दिलेला आणि सन्माननीय नेते नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ ही सभा आज आम्ही आयोजित केलेली आहे। आमचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे सुद्धा सभेला येणार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केलेली आहे। नक्कीच, मात्र एकाच वेळेला जर पाहायला गेलं तर कोकणात शिवसेनेचं मोठं वर्चस्व होतं। मात्र सध्याच्या काळात शिवसेनेचे अनेक जे नेते होते, आमदार होते, खासदार होते ते सोडून गेलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि वारंवार जर पाहायला गेलं तर राणे आणि ठाकरे एक वेगळा वाद नेहमी जो असतो तो पाहायला मिळतोय। आज सुद्धा असं टीकास्त्र रंगेल? तर मुळात असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी जेव्हा पाठिंबा जाहीर केला त्यानंतर बऱ्याच लोकांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यामुळे अनेक लोक भुंकायला लागलेले आहेत। त्या भुंकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचीच आहे आणि ते दाखवून देणार आम्ही। मात्र आज उद्धव ठाकरे बोलताना राणेंवरती तर निशाणा साधतीलच, मात्र जर पाहायला गेलं तर तुम्ही जी सभा अरेंजमेंट केली त्यामुळे तुमच्यावरती म्हणजे मनसेवरती सुद्धा बोलण्याची शक्यता आहे। जर बोलले तर पुढची काय त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्हाला काय बोलायचं ते आम्ही बोलू। संध्याकाळी सभा आहे। थोडं खंडू डोयपूर सर, नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।